मंडळी, ही बातमी आहे एका सोनसाखळी चोर महिलेची आणि एका आईचीही। त्या महिलेवर सोनसाखळी चोरीची ही वेळ ओढवली ती आपल्याच पोटच्या लेकरांच्या शिक्षणासाठी। धक्का बसला ना तुम्हाला? पण ही बातमी खरी आहे। कल्याणमधल्या त्या महिलेनं आपल्या मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी आपण चोरी केल्याची कबुलीही दिली आहे। या महिलेनं मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये एका महिला प्रवाशाच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता, पण कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्या महिलेचा पाठलाग करून तिला अटक केली। ही महिला मूळची छत्रपती संभाजीनगरमधली रहिवासी आहे, पण सध्या ती आपल्या भावाकडे वास्तव्याला होती। घरची परिस्थिती बेताची असल्यानं मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी त्या महिलेकडे पैसे नव्हते आणि त्यामुळेच आपण चोरी केल्याची कबुली या महिलेनं दिली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी सुरेश काटेचा रिपोर्ट। आपल्या लेकराला 2 वेळचा घास मिळावा, त्याने शिकावं आणि मोठं व्हावं हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं। त्यासाठी रात्रीचा दिवस करत ती काबाड कष्ट करत असते। मात्र कल्याणमध्ये अशाच एका आईला पोलिसांनी अटक केली, जिने मुलांच्या अन्न पाण्यासाठी आणि शिक्षणासाठी चोरीचा मार्ग अवलंबला आहे। मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या पण रस्ता चुकलेल्या आईची गोष्ट आपण पाहणार आहोत। पोलिसांसमोर जी महिला बसली आहे ती मुंबईत रेल्वे स्टेशनवर चेन स्नॅचिंग करत होती। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तिला आता ताब्यात घेतलंय। धक्कादायक म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी चोऱ्या करत असल्याची कबुली तिने दिली आहे। छत्रपती संभाजीनगरला ही महिला शिक्षण घेणाऱ्या मुलांसह राहते। लव्ह मॅरेज केल्यानं भावाने तिला दूर केलं होतं। पतीनं दुसरं लग्न केल्यानं मुलं आणि ती महिला एकाकी पडली। कोरोना काळात भाऊ आणि महिलेचे संबंध चांगले झाले। कल्याणमध्ये राहणाऱ्या भावाकडे ही महिला येऊन जाऊन असते। मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत येऊन चेन स्नॅचिंग करायची। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तिच्या भावाचं घर गाठलं। चौकशी केल्यावर महिलेनं चोरीची कबुली दिली। कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणासाठी चोऱ्या केल्याची कबुली तिने दिली। आपण कंपनीत काम करत असल्याचं सांगणारी ही महिला चोऱ्या करायची हे समजल्यावर मुलाला आणि तिच्या भावाला मोठा धक्का बसलाय। तिने स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलांच्या फीससाठी, घर चालवण्यासाठी हे तिने हे केलं। आम्ही तिला सगळ्यांनी समजावलं हा मार्ग नव्हता, पण तिच्याकडेही कुठचा मार्ग नाही हे आम्हाला नंतर कळालं की माणूस नवरा चांगला नसल्यामुळे काय होऊ शकतं हे आम्हालाही कळालं। म्हणून आम्हीही स्पष्ट जे काय आहे ते व्यवस्थित पोलिसांसमोर नेलं। मला तर ह्याच्यातलं काहीच माहिती नाही। मला एवढं माहिती आहे की आमचा खर्च आमची आई करते, शिक्षणाचा, घरातला। आता बाप्पा नाही आहेत, पप्पाने दुसरं लग्न केलंय, तर सगळा खर्च आईवरच आहे। मुलांनी शिकावं, मोठं व्हावं हे कोणत्याही आईचं स्वप्न असतं। तसंच या आईचंही होतं, मात्र त्यासाठी चोऱ्या करणं हा काही मार्ग असू शकत नाही। हेच या घटनेमुळे समोर आलंय। सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।